नमस्कार, मी स्नेहल. तर स्नेहल्स किचनमध्ये आज आपण मैद्याच्या उकडीचे मोदक बघणार आहोत, तेही झटपट होणारे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे जाड तळाच्या कढईत 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी ओलं खोबरं घेतलं असेल तर त्याला अर्धी वाटी एवढं गूळ घेतलं. ते गूळ वितळून घ्यायचं. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्तही करू शकता. तर सतत ढवळत राहून हे गूळ वितळून घ्यायचं आहे, नाहीतर ते खाली चिकटूही शकतं, करपूही शकतं. त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे. ते गूळ वितळत आलेलं आहे. यात वेलचीची पूड घातली, तेही छान मिक्स करून घ्यायची आणि पूर्णपणे गूळ वितळून घ्यायचं आहे. गुळाचं पाणी न ठेवता गूळ थोडं कोरडंच करायचं. तर हे बघा, सारण तयार आहे. सारण प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात आणि मोदकासाठी जे पीठ लागणार आहे ते मळून घेऊयात. उकड न काढता हे पीठ मळायचं आहे. तर इथे 1 वाटी एवढं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. हे पीठ आणि मीठ मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. यात लागेल तेवढं पाणी घालून या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा. जास्त मऊ सुतही नको आणि जास्त कठीण नको, असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता गोळा तयार करून घेतलेला आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि या पिठाला हे तेल लावून घ्यायचं आहे. गोळा तयार आहे. यावर झाकण ठेवून इथे 15 ते 20 मिनिटं हे पीठ मुरवून घ्यायचं. त्यानंतर इथे हळदीची पानं घेतलेली आहेत. पाणी तापवत ठेवायचं आहे मोदक वाफवण्यासाठी. हळदीच्या पानांना थोडंसं तेल लावायचं. तुमच्याकडे हळदीची पानं नसतील तर या चाळणीलाच डायरेक्ट तेल लावून घेऊ शकता. इथे पातेल्यात पाणी गरम करून घेतलेलं आहे. उकळी येऊन देऊयात यावर झाकण ठेवून. तर आपण ज्या पद्धतीने पोळी लाटतो त्याच पद्धतीने ही पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर या पोळीवर सारण ठेवून मोदक तयार करून घेऊयात. जर मोदक हाताने वाळता येत नसेल तर तुम्ही इथे मोल्डचाही वापर करू शकता. तर ते सुंदर कळीदार असे मोदक तयार आहेत. याच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक तयार करून घेऊयात. जर मोदक फाटत असतील तर हाताला थोडंसं तूप लावायचं आणि हे मोदक वळून घ्यायचे. नक्की ट्राय करून बघा ही खास टिप. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. एक एक करून हे मोदक या हळदीच्या पानांवर ठेवूयात आणि 10 ते 15 मिनटं यावर झाकण ठेवून हे मोदक छान वाफवून घेऊयात. 10 ते 15 मिनटं झालेले आहे. झाकण काढून बघूयात. अतिशय सुंदर कळीदार सुबक असे मोदक तयार आहेत. गरमागरम मोदकांवर तूप घालून सर्व करा, खूप छान लागतात. तुम्हालाही आवडतील आणि गणपती बाप्पालाही आवडतील असे झटपट तयार होणारे हे मोदक आहेत. सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. मैद्याचे झटपट तयार होणारे मोदक तयार आहेत. तर तुम्हाला तांदळाचे, मैद्याचे की तळलेले मोदक आवडतात हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी स्नेहल्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.